रजनीतील तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकाचा सामना एकता स्पोर्ट्स भंगारपाडा विपक्ष स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव। कर्णधार उपस्थित नव्हते पारगाव संघाचे, त्यामुळे टॉसविन दिलं गेलं भंगारपाडा टीमला आणि त्यांनी घेतला मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय। सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय। खरं तर थेट सरपंच सलग 3 वेळा सरपंच पदी विराजमान झालेले श्री संतोष रामचंद्र गरज साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय। अर्थातच खंडोबा क्रिकेट क्लब जासईचे सर्व शिलेदार यांचे अध्यक्ष सन्माननीय माणिक शेठ हरी म्हात्रे साहेब यांचे बहुमूल्य योगदान या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते। मालिकावीरीसाठी आपण पाहतोय बाईक आणि बेस्ट बॅट्समन बॉलर आणि फिल्डर साठी आपण पाहतोय एक बायसिकल आपण इथे पाहायला मिळते ठेवण्यात आली आहे। 2 संघ आपण पाहतोय प्रत्येक दिवशी सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतात। सुपर 8 चा थरार तुम्हाला 5 तारखेला अनुभवायला मिळेल। ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ओम साई जनरेटर पारगाव पनवेल कुणालजी तारेकर सध्या ते आपण पाहतोय सामना खेळतात। त्यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते। हमसे डीजे निक लिशा साउंड्स 21 संपूर्ण या स्पर्धेमध्ये साउंडची आपण पाहतोय महत्वपूर्ण जबाबदारी, संगीतांची मेजवानी। आमचे गुणलेखक पवनजी राठोड, त्याचबरोबर आईकेरा इव्हेंट्स लाईव्ह संदीपजी शेळके टीम, आमचे 3 पंच संदीपजी पाटील सर, दीपकजी पाटील सर आणि सुदेशजी म्हात्रे सर जबाबदारी आजच्या रजनीमध्ये पार पाडत असताना चला दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप खूप शुभेच्छा आणि सामन्याला करूया सुरुवात। एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीम कडनं सिद्धेश वास्कर पहिलं षटक हाताळण्यासाठी 5 षटकांची लढत हुतात्मा मैदान जासई निमित्त सरपंच चषक 2025 मॅचला करूया आपण सुरुवात। कुणाल तारेकर सध्या आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वर आहे, पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन आपण पाहतोय करत असताना त्याच्या समवेत प्रफुल्ल मोकल नॉन स्ट्रायकिंग एंड वर आणि सिद्धेश वास्कर पहिला बॉल घेऊन कुणाल तारेकर शेलकरच्या स्पर्धेमध्ये नुकताच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावून दाखल झालाय पारगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध आव्हान भंगारपाडा टीमचं। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉलला खेळून काढलं होतं अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, प्रयत्न चांगले होते प्रवीणचे मात्र प्रयत्न इथे पडलेत कमी अपुरे। प्रेम दमडे होते तिकडे, माफ करा, प्रयत्न चांगले होते मात्र काय फटका सजवला होता कुणाल तारेकरने। खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी मनगडाचा वापर केला, रिस्कचा वापर केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिकडे प्रेमने चांगले प्रयत्न केले, बॉलला आतमध्ये ढकललं, धाव मिळाली ती एका धावेने सुरुवात करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव। डावखोराचा प्रफुल्ल मोकल सध्या स्ट्राइक वर, सिद्धेश वास्कर निघालाय राउंड द विकेट, बॉलला पाठवलंय लॉंग लॉंग स्ट्रॉंग ह्यूज मॅग्निफिसेंट ह्युमंगस ट्रिमेंडस षटकार। ओव्हरपिच बॉल टाकला होता, पुढ्यात टाकला होता, समोर टाकला होता आणि प्रफुल्लने मात्र तो दोन्ही हाताने स्वीकारला, 6 धावा मिळवल्या। इथे एज लागली विकेटच्या पाठीमागे, चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज सिद्धेश वास्कर, प्रीतम दमडेने हात टिपला झेल आणि केलाय पलटवार एकता स्पोर्ट्स भंगारपाडा या टीमने। फलंदाज बाद
प्रफुल्ल आणि सिद्धेश वास्करने मात्र पुढच्याच बॉलवर झेलबादच्या स्वरूपात त्याला माघारी पाठवले. बघा ऍक्शन रिप्ले ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. त्या अगोदर आपण पाहतोय कुणालचा तो स्ट्रोक जो अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअरला खेळून काढला होता. तिकडे प्रेमने मात्र कॅच साठी प्रयत्न केले, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल आतमध्ये ढकललं त्याने, कारण तिथे कुठेतरी बॉडीचा बॅलन्स ढासळला होता. न्यू बॅटर केतन मेहर, धावसंख्या इंकडे 7. पॉवर प्लेचं षटक सिद्धेश वास्कर, राईट मोर द विकेट. कमी गतीने टाकला होता, टॅप केले, बॉल चालला येतो पॉइंटला. कव्हरचा फिल्डर येतोय पॉइंटला, धाव मिळेल ती एक. असं वाटलं प्रफुल्ल मोकल ज्या पद्धतीने षटकार ठोकला होता, मनसुबे स्पष्ट केले होते, इरादे स्पष्ट केले होते, त्यानंतर मात्र सिद्धेश वास्करने केला तो पलटवार. चोख मात्र प्रत्युत्तर दिलं, बाद केलं. 8 धावा 1 विकेट. कुणाल तारेकर 1 बॉल 1, केतन मेहर 1 बॉल 1. सध्या बॅटिंग करत असताना पारगाव संघ तुम्ही पाहताय समोर आव्हान एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमचं बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस बॉल मिडॉनला खेळून काढले. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो अपेक्षित होता, बॅकअप होता, डायरेक्ट थ्रो करायला पाहिजे होता. एक क्विक सिंगल रिस्की रन. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये डायरेक्ट थ्रो आला असं वेगळं चित्र कदाचित पाहायला मिळालं असतं, कारण भरपूर लांब राहिले होते, मात्र 1 बाउन्स नाही थ्रो आला, त्यामुळे फलंदाज सेफ. शेवटचा बॉल 9 धावा धाव फलकावर पहिल्या षटकातील. चला मॅचला थोडी गती देऊया आपण. बंगारपाडा टीम विनंती असेल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे अपील केली गेली. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव 1 गडी बाद 9. एकता स्पोर्ट्स बंगारपाडाचा आपण पाहतोय एक एव्ही ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. संतोष दमडे मुख्य पुरस्कर्ते या स्पर्धेचे. अगदी चांगले चांगले परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. आणि ऐकूया इव्हेंट्स लाईव्ह खरं तर अगदी या टेनिस बॉल क्रिकेटला आंतरराष्ट्रीय ग्लॅमर कसा दिला जाईल त्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वारंवार. आणि एकता स्पोर्ट्स बंगारपाडाची तुम्ही एव्ही सध्या पाहताय ऑन स्क्रीन आमच्या युट्यूब वाहिनीवर. ऐकूया इव्हेंट्स लाईव्ह संदेश शेळके टीम. चेतन सेकंड ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये आले 9. सामना करतो आता कुणाल. कुणाल तारेकर केतन मेहर जोडी. हो पहिला बॉल फुल लेनचा बॉल होता, फायदा उचलता आला नाही. पंचाने लीगल चेंडू दर्शवला आणि डॉट बॉलने सुरुवात होत असताना थोडासा कुणाला विश्वास बसला नाही, त्याने थोडासा वेळ घेतला. तर आता पुन्हा बॅटिंग साठी सज्ज. धावसंख्या स्थिर 9 for 1. हो खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. खेळाडू थोडेसे लांब राहतील, मात्र काय कमिटमेंट पाहायला मिळते प्रेम दमडेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वन्स अगेन धावा वाचवण्यामध्ये यशस्वी. झेलसाठी गेला नाही, बॉलला अगदी योग्यरित्या अडवलं बॉडीच्या साह्याने. आणि तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय दिनकर बाळू पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थात दीबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करूया आपण या बॉल नंतर. यावेळेस फटका फसलाय, टायमिंग नाहीये, बॉल हवेत आहे. दूर राहतील खेळाडू. सिद्धेश स्वतः वेगाने गेले होते बॉलवर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर पिच बॉल होता, अगदी बॅटच्या बॉटमला बॉल लागला. बॉल तुम्ही पाहू शकाल अगदी प्युअर ग्रीनिश पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो तुम्हाला. ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. हिरवळ क्रीडांगणावर संपूर्ण हुतात्मा मैदान नेहमीच क्रिकेट या खेळासाठी पोषक आणि पूरक असं हे मैदान, आणि भरपूर संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उत्सुक असतात. चॉप केलं, यॉर्कर लाईनचा बॉल तुम्ही पाहिला. हुतात्मा मैदान जासई
कारण पारगाव संघ करतो शिलगरला जिंकला तिकडे थांबला असता, मात्र विजयाचा जल्लोष इतर खेळाडूंना आणि ग्रामस्थांना करायला दिला आणि स्वतः इथे दाखल झाला ही मॅच खेळण्यासाठी. म्हणजे स्पर्धेचंही तितकंच महत्व तुम्ही पाहू शकाल निर्माण झालंय पहिल्याच पर्वामध्ये, पहिल्याच वर्षी. सरपंच चषक 2025 खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित क्रीडा स्पर्धा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. स्कोर पुढे सरकतोय 13 धावा 13 रन्स. चेतन गोसावी याला आपण पाहताय सध्या ऑन स्क्रीन. भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे आहे. 8 ते 10 पावलांचं रनअप. ओव्हर द विकेट मारा अगदी आडव्या बॅटने, क्रॉस बॅटेड फटका गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. खेळाडू आले लॉंग ऑन वरून, सिद्धेश काऊ कॉर्नरला बॉलला फेकलं आणि काय पहा चित्र क्रीडांगणाच्या आतमध्ये. कुणाल तारेकर बघा ऍक्शन रिप्ले लगेच तयार आहे. संदेश शेळके कवायत करतायत क्रीडांगणाच्या आतमध्ये. ही व्हिडिओ व्हायरल होईल कदाचित. इथे जसा बॉल आलाय तसा बॉल मात्र पाठवलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज केतन मेहर अक्षरशः ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर गेले आणि स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने 40+ आहेत. आणि बघा काय ताकद आहे अजूनही. बॉल गेला सीमा पार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 19. यश आलं. एअरपोर्टला नाव दिलं गेलं स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. खरं तर 3 टप्प्यामध्ये विमानतळ पूर्ण होणार. 2025 मध्ये T1 अर्थात टर्मिनल 1 ऍक्टिव्ह होणार. 2029 मध्ये T2 अर्थात टर्मिनल 2 ऍक्टिव्ह होणार आणि 2033 मध्ये T3 म्हणजे टर्मिनल 3 ऍक्टिव्ह होणार. अशा टप्प्यामध्ये हे विमानतळ मात्र ऍक्टिव्ह होणार आहे. अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी. गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे करत दैवत दिवा पाटील साहेब. बॉल सोडून दिला आणि योग्य निर्णय फलंदाज कुणालचा. डाऊन द लेग बॉल. सिद्धेश वास्कर याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि तो आता आलाय 3ऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 20 रन्स. चांगलं बॅटल. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टॉस जिंकून फिल्डिंग करते. स्माइल 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावच्या विरुद्ध. नेक्स्ट बॉल. खुल्या टप्प्याचा बॉल होता. नाराज थोडासा पाहायला मिळाला स्वतःशी तो कुणाल. ज्या पद्धतीने त्यांनी ध्वनी परावर्तित केला या क्रीडांगणावर. अगदी चांगला फटका मारण्याचा हा चेंडू होता. धावसंख्या 1 पुढे सरकली 21 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर इथून 46 तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. हा एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून बघा त्याचं फ्रस्ट्रेशन कुणालचं तुम्ही स्क्रीनवर पाहिलं. इथे अजून एक दमदार स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. घणाघाती प्रहार आणि केतन मेहरच्या बॅट मध्ये येतोय हा दमदार षटकार. खेळाला बंधन नाही. लेजंड क्रिकेटर पारगावचे केतन मेहर यांना तुम्ही पाहताय. स्टँड अँड डिलिव्हर. माझ्या टप्प्यात आला का मी कार्यक्रम करणार हे त्याने ठणकावून सांगितलंय. आणि इथे क्लीन बॉल. लगेच मात्र प्रत्युत्तर दिलंय. प्रश्नाला प्रतिप्रश्न आणि उत्तराला दिलं प्रत्युत्तर. गोलंदाज सिद्धेश वास्करने केलाय त्रिफळा उद्ध्वस्त.
काय यॉर्कर लाईनचा बॉल टाकला, लेग स्टंपवर जाऊन बॉल आदळला, बाकीचे 2 स्टंप हल्ले सुद्धा नाहीत. किती अॅक्युरसी सिद्धेश वास्करची, कारण ऑफस्टिक वर मात्र शफल झाले होते, दुसरी बेल्सही पडली नाही. काय बॉल टाकला सिद्धेश वास्करने, अॅक्युरसी, नियंत्रणता आपण पाहिली सिद्धेश वास्करची. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातं, विश्वास दर्शवला जातो. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमच्या वतीने आणि तो विश्वास सार्थ केला. पहिले मार पडला हरकत नाही, कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. तुमचं पुनरागमन इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. समोर प्रचंड दांडगा अनुभव असलेला कुणाल तारेकर होता, केतन मेहर होता आणि त्याला मात्र बाद केले. प्रवीण मोकल न्यू बॅटर ऑन स्ट्राइक. नेक्स्ट बॉल सिद्धेश वास्कर ओव्हर द विकेट. कमी गतीने बॉल टाकला होता, बॉलला केला ते हुक आणि पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिल्या बॉलवर ठोकला प्रवीण मोकलने, चौकार. पोहोचले होते, अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू लागला होता, मात्र भरपूर ताकदीने मारला प्रवीण मोकलने बॉलला आणि त्यामुळे चौकार मिळाला. धावसंख्या 31 झाली, 31ला 2. इथे आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल आणि अनोखा शैलीमध्ये संदीप पाटील सर दर्शवत आहेत. अवांतर धाव मिळेल या बॉलवर व्हाईटच्या स्वरूपात. 32 धावा 32. करते भारतीय सैन्य दलामध्ये करतो सेवा बजावून प्रवीण मोकल आपण पाहतो सध्या क्रिकेट या खेळामध्ये मात्र आपली छाप सोडत असताना. सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे, दिलदार व्यक्तिमत्व. इथे पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकला, बॅट लवकर फिरली, जजमेंट थोडं चुकलं, किंबहुना चुकवलं आणि खासियत आहे सिद्धेश वास्करची. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल निघून गेला आणि स्वतःशी देखील नाराज पाहायला मिळाला तो प्रवीण. अगोदर प्रफुल्ल मोकल त्यांचेच बंधू प्रवीण मोकल, एक करत समोर चांगले खेळतात आणि एक अगदी ऑन साइडला. शेवटचा बॉल 32ला 2. पंचाकडे लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. पायचीच्या स्वरूपात पकडलं सिद्धेश वास्करने ते प्रवीण मोकलला. 30 षटकांचा खेळ संपला आणि स्कोर आहे 3 गडी बाद 32. बघा ऍक्शन रिप्ले आयकोरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी परफेक्ट निर्णय पंचांच्या माध्यमातून संदीप पाटील सर. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट्स हिटिंग. आणि अनुभव आहे तितका दांडगा आपल्या पंचांकडे आणि पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. 30 षटकांचा खेळ संपलाय, 32ला 3 आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश कटेकार. न्यू बॅटर अभिषेक पाटील. भरपूर पुढे सरसावले होते, एज लागली, बॉल चालतो अगदी थर्डमॅनला. एकच धाव मिळणार. भरपूर वेगाने बॉल टाकला होता विघ्नेश कटेकरने. कुणाल तारेकर होते स्ट्राईकवर, सिंगल मिळाली, जास्त काही नाही. अभिषेक पाटील 5व्या क्रमांकावर आले. धावा जरी आल्या असल्या जवळजवळ 3 षटक 3.1 षटकाचा खेळ झालाय. 33ला 3 आहे. 10च्या ऑलमोस्ट सरासरीने धावा आल्यात, तरी देखील येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 तरी धावा पाहिजेत, जेणेकरून 55 ते 60 धावांचं आव्हान इथे पाहायला मिळेल.
अन्यथा दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट्स बंगारवाडा भरपूर बॅटिंग मध्ये खोलवरत आहे, बॅटिंग मध्ये डेप्थ आहे, त्यांच्या समोर तगडं आव्हान तुम्हाला उभारी करावं लागेल. यावेळी चांगला ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय तो अगदी काऊ कॉर्नरला, खेळाडू आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. धाव मिळाली एक. स्कोर पुढे सरकत असताना 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 तुम्ही पाहताय. दुसरी रात्र दुसरी रजनी, हुतात्मा मैदान जासई असे ऐतिहासिक क्रीडांगण, अनेक ऐतिहासिक क्षणांचं क्रिकेटच्या बाबतीमध्ये साक्षीदार असलेलं क्रीडांगण. त्याच्या पाठीमागे तुम्ही पाहताय लोकनेते दिवा पाटील, अगदी सांस्कृतिक आणि मंगल कार्यालय जासई, अनेक सोहळे, अनेक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम, कला क्षेत्रातील कार्यक्रम इथे होत असतात. राऊंड द विकेट आले होते, भरपूर जोरदार चेंडू, भरपूर जोरदार टोलवलाय. वाईडिश लॉंग ऑफला थोडीशी फुमलिंग झाली, मात्र एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळत असताना धावसंख्या पुढे सरकते. 35 3 चेंडू हाताळलेत विघ्नेश कटेकरने आणि 3च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी, 3 बॉलवर 3 पद्धतीचे चेंडू हाताळलेत. पेस व्हेरिएशन, लाईन व्हेरिएशन, लेंथ व्हेरिएशन. खुलवा टप्प्याचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, पुन्हा खेळाडूला लॉंग ऑन वरनं प्रचंड वेगाने. जयेश 4 बॉलवर 4 सिंगल. स्कोर थोडासा थांबवला गेला. चर्चा करत होतो 50, 55, 60 ची, मात्र आता इथून थोडं कठीण होऊ शकतं जर उर्वरित 2 चेंडू देखील उत्तमरित्या हाताळले विघ्नेशने. मात्र समोर आहे आता कुणाल तारेकर. वेगवान बॉल होता, कोहलीवर टप्प्याचा गॅप शोधलाय, बॉल चाललाय तो सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कुणाल तारेकरच्या बॅट मध्ये येतोय महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 40, महत्वपूर्ण चौकार आपल्याला पाहायला येत असताना कुणाल तारेकरच्या बॅट मधनं. शेवटचा बॉल बाकी. विघ्नेश कटेकर 5 चेंडू हाताळलेत, 8 धावा या ओव्हर मध्ये. वन्स अगेन राऊंड द विकेट आले होते, भरपूर जोरदार ड्राईव्ह केलाय, तर सरळ खेळाडूला गाठतोय. हा चेंडू जयेश. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलाय. कुणाल तारेकर स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि स्कोर आहे स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, तनगडी बाद 41. तर इंडिगोचं विमान जे काही दिवसांपूर्वी लँड झालं आणि ती क्षणचित्र कॅप्चर केली आईकपुरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. आणि पारगावचीच क्रीडा स्पर्धा होती आणि पारगावचा संघ सध्या पाहतो खेळतो. आणि पारगावचं क्रीडांगणच अशा ठिकाणी आहे की ती मनमुराद आनंद तुम्ही तिथून पाहू शकता विमानांचा येणाऱ्या काळामध्ये. आणि बघा मॅच कोणाची होती, एकता बंगारवाडा आणि पारगाव. काय योगायोग आहे बघा. आणि त्या स्पर्धेमध्ये ही क्षणचित्र आमचे संध्याजी शेळके आणि टीमने कॅप्चर केले होते इंडिगोचे. कारण तो ऐतिहासिक क्षण असेल जेव्हा ते विमान लँड होईल आणि अनाउन्स होईल की वेलकम टू दिवा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट. अभिमानाचा क्षण. भरपूर योगदान, भरपूर संघर्ष करत त्या गोष्टीसाठी राहिला. कुणाल तारेकर आपण यांना पाहताय. कुणाल अरुण तारेकर, तर अरुणजी तारेकर यांचे चिरंजीव. आणि खरं तर भरपूर कमी लोकांना माहिती आहे की अरुणजीत तारेकर आणि आम्ही खरं तर एकाच कंपनीमध्ये कामाला आहोत. आणि ते नक्कीच युट्यूबवर जॉईन झाले असतील आमच्या सोबत अरुणजी तारेकर. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत या सरपंच चषक 2025 मध्ये. त्याचे चिरंजीव कुणाल अरुण तारेकर सध्या पाहताय आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये. हो, इथे थोडीशी इजा झाली असं वाटतंय. बॉल अगदी प्रचंड वेगाने शरीरावर जाऊन आदळलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेम दमडे, संतोषजी दमडे यांचे चिरंजीव शेवटचं षटक हाताळत असताना
पहिला बॉल आपण पाहतोय डॉट टाकला. यंग वर्सेस यंग आपण पाहतोय, युवा जोश विरुद्ध युवा जोश असं बॅटल रंगलंय. 41-3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव कितपर्यंत मजल मारणार येणार 5 चेंडूमध्ये. बॉल सरळ सोडून दिलाय आणि चांगला निर्णय फलंदाजाच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. कुणाल तारेकर 10 चेंडू आपण पाहतोय 11 वर खेळतोय. स्कोर पुढे सरकतोय 42-42 रन्स. टार्गेट इथे चेस होतं. ती 50-55 धावा देखील क्रीडांगणावर चेस होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे हे टार्गेट सेफ असेल का आता प्रश्न असेल पारगाव टीमच्या मनामध्ये. मात्र तिथे धावांची भर पडणार आहे. बॉल हवेत आहे. खेळाडू बॉलच्या खाली. टायमिंग चुकलं कुणाल तारेकरचं आणि सिद्धेश वास्करने हा इम्पॉर्टंट झेल टिपलाय आणि पारगाव टीमला एक मोठा धक्का लागलाय. कुणाल तारेकर होतोय बाद. क्रिकेट म्हटलं की अगदी क्रिकेटचा वारसा घराघरामध्ये पाहायला मिळाला. वडील क्रिकेट खेळायचे, काहींचे आजोबा देखील क्रिकेट खेळायचे, आता त्यांची मुलंही क्रिकेट खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट भरपूर प्रमाणात आपण फॉलो करतो. निस्सीम चाहते आपण या क्रिकेटचे. ओ फ्लिक केलंय, बनगडाचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलंय स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. आल्या आल्या पहिल्या बॉलवर या क्रीडांगणावर पुन्हा एकदा दमदार शंखडा. बॅटमधनं जो आवाज परावर्तित झाला या क्रीडांगणावर समस्त क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये भूषण कन्हैया पाटील 48 धावा 4 विकेट्स गमावलेत. दडपण गोलंदाजावर प्रेम दमडे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 3 बॉलवर अजून 2 जरी मोठे फटके आले ना तर 55च्या पुढे धावसंख्या जाईल. मात्र समोर आहे एकता स्पोर्ट्स बंगारपाडाचा चाणाक्ष चतुर गोलंदाज प्रेम दमडे. फुल टॉस बॉल कनेक्ट नाही झालाय. कनेक्ट झाला असता तर धावा मिळाल्या असत्या. प्रचंड वेगाने टाकला होता बॉल. लवकर पोझिशन घ्यायला पाहिजे होती ती भूषण पाटीलला. तिथे थोडासा उशीर झाला आणि बॅट मात्र उशिराने आली. धाव मिळाली 49 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिलं सत्र तुम्ही पाहता पारगाव विपक्ष बंगारपाडा. बिग बॅटल सरपंच चषक 2025 दुसरी रात्र. पुन्हा एकदा अगदी आउटर एज लागली. बॉल गेला अगदी शॉर्ट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. सार्थक क्रुशियल अगदी पोझिशनवर फिल्डिंग करतात कारण बॉल निसटला तर बॅकअप नाहीये मागे आणि आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. धावसंख्या 50 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील भूषण पाटील ऑन स्ट्राइक. ऑन साइडला टोलवलाय. लॉंग ऑनला खेळाडी आहे. 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने थ्रो खराब. तिसरीचाही प्रयत्न नाही होणार. थांबवलं जाईल आणि रनआउट होतील फलंदाज. 2 धावा मिळतात. धावसंख्या थांबली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 52 या आकड्यावर आणि 53 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं एकता स्पोर्ट्स बंगारपाडा समोर. ते स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या वतीने.
जबरदस्त स्पर्धा आणि त्यामध्ये पहिल्या फेरीतला आजच्या रणनीतीतला शेवटचा सामना बघत आहेत. एका बाजूला आहेत स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 52 धावा बनवल्यात आणि एक तासपट भंगारपाड्या संघासमोर 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सामना चांगला होईल. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत, उत्कृष्ट आहेत, एकमेकाचे कच्चे दुवे जाणतात. यानंतर यातून जिंकणारा संघ रूपम स्मृती कोपरोली या संघासोबत होणार. त्यांची कर्णधार विनंती असेल की आपण प्रितेश यांनी येऊन इथं आमच्या समालोचक कक्षामध्ये आसनस्थ व्हावं, जेणेकरून काही क्षण तरी वाचले तरी प्रत्येकाला त्याचा फायदा होत असतो. नाईटची स्पर्धा असते आणि प्रत्येकाला वाटतं की लवकरात लवकर कसं संपेल. प्रेक्षक राजा सुद्धा ही स्पर्धा बघत आहे, त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतोय. लोकनेते दिवा पाटील सांस्कृतिक भवन व मंगल कार्यालय जासी यांच्या समोरचं हे मैदान होतं. मग मैदान आपण बघत आहोत ऑन स्क्रीनवर. लोकनेते दिवा पाटील साहेब सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय जासी एकेवर आई इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय. संदेशजी शेलके उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांची नेहमी असतं, यासाठी संपूर्ण आपल्या रायगडमध्ये त्यांचं एक नाव आहे. जाऊया क्रिकेटकडे बोलूया. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चक्रव्यूह रचलंय स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाने ते चक्र भेदून एक तास पोट भंगारपाडे 53 धावा जमवणार का, की त्या अगोदर पारगाव संघ त्यांना रोखणार. हा कमालीचा संघर्षमय सामना. पहिला चेंडू जोरदार फेकी केली होती चेंडूची. प्रफुल्ल मोकल याचा पहिला चेंडू पडल्यानंतर थोडंसं किंचितचा चेंडूने वळण घेतलं. खेळाडूच्या पॅडवर चेंडू आदलला चेंडू जातोय निर्धाव. चांगला सामना होईल. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. सिद्धेश वास्कर प्रशांत कटेकर यावेळी जोरदार अपील केले जाते. पंचांकडे दाद मागितली जात आहे. उत्साह जास्त होता, कॉन्फिडन्स कमी होता. अप्रतिम चेंडू अप्रतिम, कारण त्यांच्यासमोर असलेला एक ताकदवर फलंदाज सिद्धेश वास्करला लगातारच्या 2 चेंडूवर थोडं अडकळत खेळताना बघितलं. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात इथं प्रफुल्ल मोकल यांनी केलेला आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. चेंडू पडल्यानंतर स्विंग करतोय चेंडू, हे अतिशय महत्वाचं आहे. जिथून एक नामचीन फलंदाज सिद्धेशला थोडीशी अडचण निर्माण होते. यावेळी मोठा फटका प्रहार केला. स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडूला पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषेच्या बाहेर. तो मैदानात थांबणार नाही, कारण तो एखाद दुसरा चेंडू जर मिस झाला तर पुढच्या सामन्यावर प्रत्येक चेंडूवर हल्ला करण्यासाठी सज्ज असतो. तंत्राचा वापर केला. त्याने बघितलं चेंडू अगदी त्याच्या स्लॉट मध्ये होता आणि पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावांनी स्वतःचं खातं खोललंय. पहिले 2 चेंडू गेले होते ते प्रफुल्लच्या बाजूने. पारगावचे कन्हैया शेठ पाटील, मिलिंद पाटील, जयेश भोईर आणि महेश भोईर, जयंत भोईर आणि महेश भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. यावेळी चेंडू अडचण निर्माण करू शकतोय. चुकीच्या दिशेनं फेकी झाली. स्ट्राईक एंडला जर चेंडू फेकलास तर कदाचित तिथं फलंदाज बाद झाला शकला. पण जी क्रिकेटमध्ये जर आणि तरला काही महत्व नसतं. सिद्धेशला आणखी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 7. धावपटाला लागले जाते. पुन्हा एकदा विनंती करतोय की कन्हैया शेठ पाटील, मिलिंद पाटील, जयवंत भोईर आणि महेश भोईर यांना, महेश पाटील माफ करा, यांना की आपण व्यासपीठावर यावं. आपली जागा इथं, इथून सामना बघा. सामन्याचा जो आनंद घ्यायचा आणि तो इथून घ्या असं आपल्याला निवेदन करण्यात येते. 7 धावा धावफलकावर लागला जातं. 53 धावांचा पाठलाग करायचा. प्रफुल्ल मोकलचे पहिले 2 चेंडू अप्रतिम पडले होते. यावेळेचा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार चेंडू पंचांसाठी सोडला होता आणि तिथं असले संदीप पाटील व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतोय. 1 धाव आणखी जोडली जातं. 8 धावा दोन्ही बाजूनं
बघितलं हल्ला बोल पर्यंत जातं, एकमेकाची कसोटी बघितली जातोय, कारण कच्चे दुवे हेरण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो आणि दोन संघांना एकमेकाचे कच्चे दुवे माहिती आहेत, त्यांची ताकद काय ते सुद्धा माहिती आहे आणि जे ताकदीच्या विरुद्ध आता गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. पहिले दोन चेंडू चांगले टाकले, षटकार आला, नंतर सिंगल आणि नंतर वाईड. पुढे सर्व मारचा प्रयत्न, फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय, चेंडू जातोय निर्धाव, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, पुन्हा एकदा कमबॅक करतोय प्रफुल्ल मोकल. जी सुरुवात केली होती दोन चेंडूवर, त्यानंतर षटकार खाल्यानंतर थोडंसं स्वतःला सावरतंय, कारण जेव्हा तुम्ही अंतरामध्ये स्वतःला ची हितगुज करता, चर्चा करता, तेव्हा त्यातून मार्ग सापडत असतो. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा उचलू घेतला, चेंडू जातोय निर्धाव. सुरुवात ज्याप्रमाणे निर्धावने केली होती आणि शेवट सुद्धा या षटकाचं निर्धावन करतं. पहिलं षटक संपत जातं, 53 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये करायचा आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावपट लागते ती बिनबाद 8. प्रयत्न असेल तर बसल्या बाजूला पारगावच्या विपक्ष असणारा भंगारपाडा संघाला सुद्धा इथे विजय अपेक्षा आहे. बघूया काय घडलं जातं. गोलंदाज केतन येतोय, केतनचा पहिला चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडू टोलवला, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक होता कन्हैया शेठ यांचे सुपुत्र भूषण पाटील. फलंदाज होतोय झेलबाद. आणि त्या मोहामध्ये बरोबर अडकला तो सिद्धेश आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळून धावत येऊन ज्या प्रकारे झेल पकडला, अतिशय शितापीने झेल पकडला. फलंदाज पहिला झेल बाद होते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली स्पर्धा आणि चांगला सामना आपण बघत आहोत. 1 डाऊन ला येतोय नवीन फलंदाज प्रीतम दमडे, माफ करा प्रेम दमडे येत आहेत. प्रेम दमडे येतात. फलंदाज होते बाद पहिला सिद्धेश. 11.74च्या सरासरीनं उरलेल्या षटकांमध्ये धावा जमायच्या आहेत. चांगली गोलंदाजी, पहिली सुरुवात तर केतनची चांगली झाली. नेक्स्ट बॉल, यावेळी चांगला चेंडू टोलवलाय त्यांनी. लॉंग क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं कुणाल तारेकर आहे. अतिशय जंप मारले चेंडूवर, लक्ष बरोबर शेवटपर्यंत चेंडू ठेवलं होतं. कुठल्याही क्षणामध्ये त्याची नजर चुकली नाही चेंडूवर. त्यामुळे 1 धाव मिळतोय. एका धावानं संघाचं धावपल्ला खाल्लं जातोय. 1 बाद 9. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि तिथं चांगला प्रयत्न म्हणेल. चांगलं इथं काय घडलं जातोय, इथं काय घडलं जातोय आणि पंचांची निर्णयाची प्रतीक्षा, थर्ड अंपायरची मागणी केली जात आहे. जर गोलंदाजाचा विचार केला तर ज्या ठिकाणी तो गोलंदाज तिथं जर चेंडू लावला असता तरी फलंदाज बाद होऊ शकला असता, पण त्याचं लक्ष स्ट्राईक एंड लावतं, तिथं चेंडू फेकलाय आणि काय घडतं ते बघूया.
तिसरे पंचायत दीपकजी पाटील योग्य निर्णय देतील. दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील. इकडे बाउंड्री पण चेक केली जाईल कारण सर्वांना समान न्याय या उद्देशाने स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आणि तिथं तिसरे पंच बाउंड्री सेफ आहे. बाउंड्री वाचवली. सुंदर क्षेत्ररक्षण इथं बघूया काय घडतोय. फलंदाज बाद होते. इथं अप्रतिम क्लॅरिटी असल्यामुळे बरोबर निर्णय दिला कुणी देईल अशा प्रकारचा तो निर्णय. फलंदाज होतोय बाद. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण सिकंदर होतोय. तो सिकंदर कोण होणार या मॅचचा ते बघूया. चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथं आहे. फटका फसलाय. आणखी एक धक्का बसला जातोय. तो भंगारपाडा संघाला फलंदाज होतोय झेलबाद. धावांचा पाठलाग करताना भंगारपाडा संघाच्या फक्त 10 धावा 3 फलंदाज बाद झाले. अडचण निर्माण झाली आणि आपण बघतोय वेळोवेळी कारण इथं धावा चेस करताना दुसऱ्या इनिंग मध्ये प्रत्येक संघाला संघर्ष करावा लागला. त्यांना सामन्यामध्ये संघर्ष करावा लागला. गोलंदाजी अचूक टप्प्यावर तुमची असेल तर या स्पर्धेमध्ये बरंच काही तुमच्याकडे आहे. क्षेत्ररक्षण चांगलं हवं आणि इतकी मोठी जेव्हा स्पर्धा खेळतात तेव्हा बऱ्याच वेळेला चांगले संघाच्या प्रत्येक संघाच्या या बाजू आपण मजबूत बघतोय. यावेळी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबली. 10 धावा 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे कोकणी संघाने समोरच्या संघावर अडचणी निर्माण केल्या होत्या ना त्याच अडचणी इथं पारगाव संघ भंगारपाडा संघाला करतोय. त्यातून आता बाहेर पडण्याची गरज आहे. त्यांना मोठे फटके मारावे लागतील हा सामना नाहीतर तुमच्या हातातून निष्ठन जाईल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा केलं जातंय. बघा पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण झाले. अप्रतिम उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि उच्चतम खेळ काय असतो तो आता इथं पारगाव संघ दाखवतोय. पुन्हा एकदा 3 धावा आपल्या संघासाठी कुणालने वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षण चाललंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 53 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये भंगारपाडा संघाची सध्या स्थिती आहे 3 बाद 11. बारा ते 16 या दरम्यान याच मैदानावर पुन्हा एकदा भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण बघणार आहोत. मेघना शेठ प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी आयोजित ही स्पर्धा अतिशय जबरदस्त आणि स्पर्धेचा विचार केला तर 6 षटकांचे सामने बघायला मिळतील. हे विशेष असे स्पर्धेचे आणि ही स्पर्धा बघण्यासाठी एक सुद्धा आपण विसरू नका 40+ एक सुद्धा गट आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल.
यावेळेचा चेंडू गोलंदाजीमध्ये बदल होतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय. प्रफुल्ल मोकल सुरुवात करताना एक धाव आणखी जोडली जातोय. आणि पारगाव संघाचा 40+ संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार. बरेच जुने जाणते खेळाडूंचा खेळ आपला बघायला मिळेल आणि 6 षटकांचे सामने त्यांना खेळायला मिळतील. ते सुद्धा उत्सुकता असेल. मगाशी सकाळीच म्हटलं होतं की जासेमध्ये 3री नाईट्सची स्पर्धा सुद्धा आपण बघणार. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्यात टाकला चेंडू. या चेंडूवर उत्तर नव्हतं गोलंदाजाला, गोलंदाजाच्या फलंदाजाच्याकडे, त्याच्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळतं. धावसंख्या तिथेच थांबले 12. सेकंड इनिंगमध्ये बघितलं आजच्या रजनीमध्ये धावा जमत नाहीत. त्याला कारण गोलंदाजी, अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजी चांगला फटका मारायचा क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आणि यावेळी पकडला जातो झेल. आणखी एक फलंदाज होतोय झेलबाद. आणि आमचा सिद्धू सुद्धा आलेला आहे मॅच बघण्यासाठी. कोपटे गावचे असुरामजी घरत यांचे सुपुत्र सिद्धार्थ असुराम घरत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. चौथा फलंदाज बाद होते. 12 धावसंख्या, धावपळ लागले जातात. 40+ विंधनच्या मराठी 2 टीम खेळणार आहेत आणि दीपक पाटील कर्णधारच्या भूमिकेमध्ये बघायला मिळेल. इथे नवीन फलंदाज होते निलेश गोसावी. आता भंगारपाडा संघाला थोडस आळस झटकून फलंदाजी करावी लागेल. आता विचारल्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यावे लागतील कारण सामना तुमच्या हातातून निष्ठन चाललाय. 4 फलंदाज बाद झाले. 12 धावा, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला इथं आपला खेळ दाखवावा लागेल, फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी प्रेक्षक वर्ग थांबलाय, तुमचे चाहते थांबलेले आहेत. पण इथे गोलंदाज प्रफुल्ल मोकल, अप्रतिम गोलंदाजी. आपल्या डाव्या हाताची करामत, आपली बोट ज्याप्रमाणे चेंडूवर फिरवते ना, समोरच्या फलंदाजाला त्याच्यावर प्रश्नाची उत्तर त्यांच्याकडे आहे. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा तिथे स्विंग करतोय. स्विंग अँड मिस अशा प्रकारची गोलंदाजी सातत्यानं. यावेळी बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, घरंगळत चेंडू जातोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा प्रफुल्लच्या माध्यमातून बघायला मिळतोय. 13 धावा धावपलकावर लागले जातात. अद्याप जिंकण्यासाठी भंगारपाडा संघाला, 1 तासपट भंगारपाडा संघाला अद्याप 40 धावांची गरज आहे. सामना दूर जाते त्यांच्यापासून, पण सामना अद्याप संपलेला नाही. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, क्षमतेला न्याय द्यावा लागेल. आलेले प्रत्येक संकट तुम्हाला धैर्यानं लढायला शिकवतं. ते लढणं गरजेचं आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येते. 1 धाव येतोय, धावा येणं गरजेचं आहे. धाव जोडली जाते आणखी एक. 14, 4 बाद 14, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा धावपलकावर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगती प्रकार येणार. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 39 धावांची. चांगला फटका मारायचा प्रयत्न. ते क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी थोडस फंबल झालंय, मिसफिल्ड होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. घेतला आपण तर पारगाव विपक्ष भंगारपाडा संघ 8 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. मध्ये वार फक्त पारगाव संघाने केला. आता पलटवार करण्याची
गरज आहे ती भंगारपाडा संघाला. आता तुम्हाला थांबून जमणार नाही, हा क्षण आहे, कारण येणारे 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. तुम्हाला पलटवार करावा लागेल. तुमचा खेळ आम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्या नावाला साजेसा खेळ तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजीमध्ये होते बदल. गोलंदाज येतात भूषण पाटील. भूषण येते गोलंदाजीला. 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. 12 चेंडू 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. यावेळी बॅकफुटर गेलाय. चेंडू डिप्स केलेला क्षेत्ररक्षक आहे तिथं. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीत. येणारे 11 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 34 धावांची गरज. 11 मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. फार मोठं लक्ष आहे, ते गाठावं लागेल. लक्ष किती मोठं असलं तरी तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातंय, ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. परमेश्वर त्यालाच मदत करतो जो प्रयत्न करतो. तुम्हाला इथे थांबून चालणार नाही, हल्ला करावाच लागेल. एक क्षण तसे आहेत. हल्ला करण्याचा प्रयत्न, पण चेंडू हवेमध्ये आहे. एक पेक्षा जास्त पुन्हा एकदा काय मिळणार नाही. एक षटकारांचा अपवाद वगळता ज्याप्रमाणे भंगारपाडा संघाला इथं जखडून ठेवले ना, ते लाजवाब ठेवले. कारण येणार 10 चेंडू 33 धावा. 2 चांगले क्षेत्ररक्षण झालं. बाउंड्री लाईनच्या आत आडूला चेंडू सुद्धा बघितला. येणारे 10 चेंडू आहेत. 10 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, म्हणजे चेंडू टाकावे गोलंदाजानं, सिंगल किंवा डबल करावी किंवा चेंडू निर्धाव जावा, हेच मैदानात घडतं. एक षटकार फक्त आलाय, त्यानंतर मोठा फटका आला नाही. ही अडचण आहे भंगारपाडा संघाची, त्यामुळे अडचण निर्माण झाली. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी 33 धावा जमवायच्या आहेत. हे मैदान आहे संघर्षच. खेळाडूला थोडंसं लागलंय. 12 खेळाडू जा. इंजुरी खेळाडू झाला, त्याच्या बदली 40+ संदीप. थोडीशी दुखापत त्याने झाले, त्या मैदानाच्या बाहेर आलेत. 9 चेंडू 33 धावा. सामना येऊन ठेपलाय. चांगला फटका तिथं मारलाय, पण त्या फटक्याचं रूपांतर केलं प्रवीण मोकलने झेलमध्ये. आणखी एक फलंदाज होईल झेलबाद. प्रीतम खेळण्यासाठी येते. येणारे चेंडू बाकी असतील आता फक्त 8 चेंडू मध्ये 33 धावा. आता अंतर वाढलंय, विजयामधलं अंतर वाढलंय भंगारपाड्याचं. ते अंतर कमी करणारा एखादा फलंदाज हवा होता, पण इथं काय गोलंदाजी केली. पारगाव संघाची भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि प्रत्येक वेळी त्यांनी फलंदाजांना खऱ्या अर्थानं गुंगारा दिला. गोलंदाजांना चेंडू टाकल्यानंतर प्रत्येक वेळी बीड आणि बीड त्याने केलाय. चेंडू जाते 7 मध्ये 33. आता 7 मध्ये 30-53 धावांचा पाठलाग करायचा होता असं वाटलं होतं. एक चांगला सामना बघायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय नामवंत संघ होते, पण इथं पारगाव संघाची भेदक गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित मारा आणि त्यामुळं भंगारपाडा संघासमोर जे आव्हानं त्यांनी निर्माण केले, त्या आव्हानातून भंगारपाडा संघ बाहेर पडलाच नाही. कारण आता शेवटचं षटक बाकी, सामना अद्याप काही संपलेला नाही. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 32 धावांची गरज आहे.
च्या प्रयत्नामध्ये सध्या ते आहेत, कारण 6 चेंडूमध्ये 32 धावा शेलगडच्या मैदानावर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ते ठरले आणि ते विजयाचा आस्वाद घेऊन या मैदानात आले आणि आता विजय त्यांना खुणावतोय. या पहिल्या सामन्यामध्ये त्यांना विजय खुणावतोय आणि अगदी विजयाच्या समीप ते येऊन ठेपलेत, कारण प्रतिस्पर्धी संघाला 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. पहिला चेंडू टोलवला चांगल्या प्रकारे, जमीन लगत चेंडू टोलवला, पण आता या क्षणाला मोठ्या फटक्यांची गरज असताना एकच धाव मिळते, म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 31 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना पुन्हा एकदा बघायला मिळतोय. चांगला फटका मारलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून चेंडू उचलीपर्यंत पुन्हा एकदा फक्त मिळतोय एक धाव. प्रेक्षकांना पुन्हा एकदा उत्सुक लागली पुढच्या सामन्याची. आजच्या रात्रीतला अंतिम सामना आपण बघणार आहोत. रूपम स्मृती कोपरली विपक्ष यातून जिंकणारा संघ, यातून कुठला संघ जिंकतोय तो बघूया, कारण क्रिकेटमध्ये भाकीत आपण करणं मुश्किल असतं. पण सध्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे, त्यांना सुद्धा त्यांच्या मनात आहे की आता कुठला संघ कोपरली समोर खेळेल याचं उत्तर त्यांना भेटलेलं आहे. पण आपण प्रतीक्षा करूया 3 चेंडूंची. 3 चेंडू संपल्यानंतर ते अधिकृतदृष्ट्या घोषित केलं जाईल. चांगला चेंडू टोलवलाय मिडी क्षेत्रामध्ये, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आणखी जोडली जातोय, एक धाव बघायला मिळतोय. सरपंच 2025 स्पर्धा स्विचिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. क्षेत्ररक्षकाने आज कमाल केली. पारगाव संघ विजयाच्या जल्लोषामध्ये तिकडून आलाय आणि आज सुद्धा या मैदानावर पहिला विजय ते संपादन करतात. अगदी जवळ, अगदी समीप, औपचारिकता शिल्लक राहिल्या आहेत आणि यावेळी फलंदाज होईल बाद. इथं संघ जिंकलाय तो स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. भंगारपाडा संघाचा आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आणि सामन्याचा सामनावीर